आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मिसेस कानेटकर, आता जे आहे ते असं आहे आणि सत्य मान्य केल्यापासून दुसरा कुठला पर्याय नाहीये। तुम्हाला ऍक्सेप्ट करावं लागेल। डॉक्टर, अहो मला माहिती आहे जयंत विचित्र वागतो, त्याचा काहीतरी प्रॉब्लेम आहे, म्हणूनच मी तुमच्याकडे आले होते ना। पण आता तुम्ही जी काही नावं सांगताय मला काही कळत नाहीये डॉक्टर। मी सांगतो तुम्हाला। गॅस लाइटिंग, स्किझोफ्रेनिया, कंट्रोल अँड डॉमिनेशन, स्प्लिट पर्सनॅलिटी, डिजिटल स्टॉकिंग, हे सगळं। डॉक्टर, अहो एवढं कसं काय असेल जयंतला? नाही म्हणजे तो कधी कधी विक्षिप्त वागतो, मान्य आहे मला, तरी माझ्यावर फार प्रेम करणारा नवरा आहे हो माझा। मिसेस कानेटकर, आता मी जी नावं घेतली त्याचे सगळे प्रसंग तुमच्याबरोबर घडताना मी स्वतः पाहिले, माझ्या डोळ्यांनी पाहिले। काहीही घडू दे, चूक कोणाचीही असू दे, सॉरी मात्र तुम्हीच म्हणता। हो, कारण मोस्टली चूक माझीच असते ना। नाही, चूक तुमचीच असते असं तुम्हाला फक्त वाटतं, कारण मिस्टर कानेटकर तुम्हाला तसं भासवून देतात। डॉक्टर, एक मिनिट मिसेस कानेटकर, तुम्ही नीट आठवण्याचा प्रयत्न करा। असं कधी घडलंय का की चूक तुमची नाहीये? तुम्ही जे काही केलं ते चांगल्या हेतूने केलं, चांगल्या मनाने केलं, पण शेवटी मिस्टर कानेटकरांनी तुम्हाला हेच भासवून दिलं की चूक तुमची। घडलंय असं कधी? लांब जाण्याचं कारण जर का मी असेल ना, तर मला शिक्षा व्हायला हवी जानू। का एवढं प्रेम करतोस तू माझ्यावर? कारण मला फक्त तूच आहेस जानू। तू जितके तास बाहेर होतीस ना, तितके तास मी सगळं फील करत होतो जानू। खरंच सॉरी, चुकले, मी पुन्हा असं नाही बघणार। मी म्हटलं ना मगाशी तुला, मी खूप दमले आज, मी गाते ना उद्या तुझ्यासाठी। जानू, जस्ट वन्स माझ्यासाठी। बरं, गाते। मी पहावे तू दिसावे, पारणे या मनाचे फिटेना। हो, झालं असेल कधीतरी। एक्झॅक्टली, यालाच आमच्या भाषेमध्ये गॅस लाइटिंग म्हणतात। ओके, आता मला हे सांगा, मिस्टर कानेटकर असं कधी वागतात का की जेने तुम्हाला वाटलं असेल की त्यांना तुम्ही दुसऱ्या कोणाशीही बोललेलं आवडत नाही? तर विद्यार्थी म्हणतो, गुरुजी चंद्र तर आपल्याला इथून दिसतो, दिल्ली नाही। हे काय जानू, तुला अजूनही हसू नाही आलं? बाहेर जोर जोरात हसत होतीस तू, मग आता हस ना। तुला हसायलाच लागेल जानू, तुला हसायलाच लागेल। हे बघ, एक्झॅक्टली अशीच हसत होती। काय करतोय? हो, ओके, आणि तुमच्याकडनं एखादी चूक झाली, तुम्ही त्यांच्या शब्दाबाहेर गेलात, तर तुमच्याशी ते कसं वागतात ह्याचं त्यांना भानच राहत नाही। हो। कधी तुम्हाला ताब्यात ठेवायचा प्रयत्न?
2 दिवस तू माझ्यापासून दूर होतेस शानू, आणि ते मला सहन होत नाहीये. जयंत, काय करतोयस तू? आता जिथे जिथे मी जाणार तिथे तिथे आपण सोबतच जाणार, कारण आता आपल्या दोघांना कोणीही वेगळं करू शकणार नाही. हो, एक्झॅक्टली. मिसेस कानेटकर, ह्याच गोष्टीला आमच्या भाषेमध्ये कंट्रोल आणि डॉमिनेशन म्हणतात. मिसेस कानेटकर, अजून एक गोष्ट आहे जी थोडीशी सिरियस आहे. मिस्टर कानेटकर जेव्हा एकांतात असतात तेव्हा ते स्वतःशी बोलतात, जसं की एखादी व्यक्ती त्यांच्या समोर उभी आहे. नाही, मी त्याला कधीच असं करताना पाहिलं नाहीये. कारण त्यांना ते तेव्हाच ट्रिगर होतं मिसेस कानेटकर, जेव्हा तुम्ही त्यांच्या समोर उपस्थित नसता. ते एकांतात असतात तेव्हाच ते असं करतात. नाही डॉक्टर, हे बघा, माझा या सगळ्यावर अजिबात विश्वास बसत नाहीये. बरं, हरकत नाही. मिस्टर कानेटकर कधी असं वागतात का की झटक्यात प्रेम, झटक्यात राग, असं मूड स्विंग्स? हो ना, असं वागतात ना मिसेस कानेटकर. याला आमच्या मेडिकल टर्म्समध्ये स्प्लिट पर्सनॅलिटी म्हणतात, किंवा सीसीटीव्ही लावून सतत तुमच्यावर लक्ष ठेवणं, याला डिजिटल स्टॉकिंग किंवा सायबर स्टॉकिंग म्हणतात. डॉक्टर, पण जयंत वाईट नाहीये. बरोबर आहे, पण आत्ता ह्या क्षणाला त्यांना ट्रीटमेंटची खूप गरज आहे मिसेस कानेटकर. डॉक्टर, त्याचं खूप प्रेम आहे माझ्यावर. मिसेस कानेटकर, अशा कित्येक केसेसमध्ये बायकांना कळतच नाही की आपल्याबरोबर काय होतंय. आणि हा प्रॉब्लेम फक्त तुमच्या लग्नात नाहीये. असा प्रॉब्लेम बऱ्याच लग्नात, लोकांच्या घरांमध्ये, जिल्ह्यात, देशात, राज्यात, संपूर्ण जगात अशा केसेस आहेत. मिसेस कानेटकर, अशा केसेसमध्ये नवऱ्यापेक्षा बायकोला जास्त काउन्सिलिंगची गरज असते. या समस्येला आपण कसं तोंड द्यायचं, कसं डील करायचं, ह्यातून बाहेर कसं पडायचं, याचं प्रशिक्षण घ्यावं लागतं. डॉक्टर, जयंत समस्या नाहीये माझ्यासाठी, नवरा आहे तो माझा. पण त्रास होतोय ना. नाही, मी नाही हे मान्य करू शकत. मिसेस कानेटकर, तुम्हाला हे मान्य करावं लागेल, त्याशिवाय उपाय कसा निघेल? प्लीज तुम्ही हे लवकरात लवकर मान्य करा, म्हणजे आपल्याला ट्रीटमेंट सुरू करता येईल. आणि मिस्टर कानेटकर बरे झाले तर चांगलंच आहे. आणि समजा नाही फरक पडला तर काय, ह्याचा निर्णय तुम्हाला घ्यावा लागेल. लक्ष्मी निवास